कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात थोड्या बहुत प्रमाणात पडणारा पाऊस राज्यात सगळीकडे कधी येईल याची वाट राज्यातले असंख्य शेतकरी पाहतात। पावसाच्या अंदाजाबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया ज्येष्ठ कृषी हवामान तज्ञ डॉक्टर रामचंद्र साबळे यांच्याकडनं। साबळे सर, स्वागत आहे तुमचं ॲग्रोवन बातमीपत्रात। सर, या आठवड्यातल्या राज्यातल्या पाऊसमानाबद्दल जरा सविस्तर माहिती सांगा। या आठवड्यामध्ये कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे आणि पालघर या पाचही जिल्ह्यामध्ये चांगल्या पावसाचा अंदाज आहे। कोकणातलं भाताची जी पुनर्लागण आहे, रोपांची पुनर्लागण, ते जवळजवळ काही भागात 70%, काही भागात 75% क्षेत्र झालेलं आहे। जे उरलेलं क्षेत्र आहे त्या भागामध्ये आता पाऊस होतोय, तर तिथे देखील पुनर्लागणीचं काम पूर्णत्वाच्या टप्प्यात या आठवड्यात येऊ शकतं, तेव्हा पुनर्लागणीचं काम त्या भागात त्यांनी करावं। अच्छा। उरलेल्या महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये विशेषतः कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, नाशिक, नंतर धुळे, त्यानंतर जळगाव या जिल्ह्यामध्ये देखील काही प्रमाणात पावसाचं प्रमाण राहणार आहे। मात्र चांगला पाऊस किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस मराठवाड्यातल्या औरंगाबाद जिल्ह्यातही मध्यम स्वरूपाचा पाऊस राहणार आहे। मात्र उरलेल्या मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये पावसाचं प्रमाण अत्यल्प राहणार आहे। विदर्भातल्या सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसाचं प्रमाण अत्यल्प राहणार आहे। त्यामुळं या आठवड्यातलं पावसाचं प्रमाण पाहता पाऊस कमी असल्यामुळं काही भागामध्ये कशा प्रकारे नियोजन करायचं आहे आणि पाऊस चांगला होणाऱ्या भागामध्ये देखील कशा प्रकारे नियोजन करायचं आहे या दिशेने आता विचार करावा लागणार आहे। त्यातलं प्रामुख्यानं कोकणात भात लागवडीचं नियोजन पूर्ण करावं लागेल। तर मध्य महाराष्ट्रामध्ये जिथं पाऊस चांगला होईल, उदाहरणार्थ धुळे, नंदुरबार, जळगाव या भागामध्ये पाऊस जिथं जिथं चांगला होईल, सर्व जिल्ह्यामध्ये सर्वच तालुक्यांमध्ये पाऊस होणार नाहीये। काही तालुक्यांमध्ये कमी पाऊस होणार आहे, तर काही तालुक्यांमध्ये खूप चांगला पाऊस होणार आहे। तिथं दुबार पेरणीसाठी आपल्याला तूर आणि त्याच्यामध्ये बाजरी अधिक तूर ही आंतरपीक पद्धती, किंवा सूर्यफूल अधिक तूर ही आंतरपीक पद्धती, किंवा सोयाबीन अधिक तूर ही आंतरपीक पद्धती, 2:1 म्हणजे 2 ओळी बाजरीच्या किंवा 2 ओळी सोयाबीनच्या किंवा 2 ओळी अशा पद्धतीनं सूर्यफुलाच्या आणि 1 ओळ तुरीची अशा पद्धतीने पेरणी करावी लागणार आहे। अशा पद्धतीने पेरणी केल्यानं आंतरपिकाचं उत्पादनही मिळणार आहे आणि मुख्य पिकाचं उत्पादनही मिळणार आहे। काही भागामध्ये आपल्याला सलग तुरीचं पीक करायचं असेल तर तुरीचं पीक सलगपणे करता येईल। त्याचप्रमाणे आता ज्या भागामध्ये पाऊस कमी आहे त्या भागामध्ये आपल्याला हाच विचार करावा लागेल की रब्बीच्या दृष्टीने तयारी करून ठेवणं गरजेचं आहे। कारण रब्बीची तयारी करत असताना करडईची पेरणी देखील ऑगस्ट महिन्यापासून करता येते। ऑगस्टच्या 15 ऑगस्ट नंतर रब्बीची करडईची पेरणी करता येते। करडईची पेरणी करणं शक्य आहे, धण्याची पेरणी करणं शक्य आहे, त्याचप्रमाणे घेवडा या पिकाची पेरणी देखील करणं शक्य आहे। आणि ही पिकं त्यातली घेवडा आणि धणे पिकं केवळ 2 महिन्याचीच पिकं आहेत, त्यामुळे त्यानंतर रब्बी पिकाचं देखील नियोजन होऊ शकणार आहे। अशा पद्धतीनं आता आपल्याला ज्या प्रकारे हवामान आहे आणि पाऊस आहे त्या अनुसरून आपल्याला पीक पद्धती बदलावी लागणार आहे। या पद्धतीनं जर आपण विचार केला तर मला असं वाटतं की कमीत कमी आपल्याला रब्बी सीझन तर निश्चित हातात पडेल, खरीपातलाही काही भाग आपल्या हातात पडणार आहेत आणि जिथं आपल्याला खरीपातल्या भागामध्ये अडचणी आल्या तिथे देखील पाऊस झाल्यानंतर तिथे देखील काही पिकं आपल्याला करता येणं शक्य आहे। त्यातलं जेवढा आहे हे एक पीक आहे, त्याचप्रमाणे कमी कालावधीचं सोयाबीन पीक देखील आपल्याला आता या महिना अखेरपर्यंत करता येणं शक्य आहे।